नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 12 फेब्रुवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. की नुकतेच कोणत्या अंतराळ संस्थेकडून स्पेअर एक्स नावाची टेलिस्कोप लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. नासा या अंतराळ संस्थेकडून नुकतंच स्पेअर एक्स नावाची जी टेलिस्कोप आहे ते लॉन्च करण्याची घोषणाही करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. नासाकडून स्पेअर एक्स नावाची टेलिस्कोप लॉन्च करण्याची घोषणाही करण्यात आलेली आहे. याचा उद्देश लक्षात ठेवायचा आहे की जे काही आपलं संपूर्ण अंतराळ आहे किंवा स्पेस आहे त्याला इन्फ्रारे जे किरण असतात त्याद्वारे स्कॅन करून ब्रह्मांड निर्मिती कशी झालेली आहे किंवा जगाची निर्मिती कशी झालेली आहे त्या संदर्भात अभ्यास करण्यासाठीची ही मोहीम असणार आहे. या टेलिस्कोपद्वारे ते अभ्यास करणं शक्य होणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि याद्वारे 450 गॅलेक्सीज जे आहेत त्याला टेलिस्कोपद्वारे स्कॅन करून त्याचा अभ्यास हा केला जाणार आहे. हे पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच नासा या अंतराळ संस्थेविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याचा लॉंग फॉर्म असणार आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. याची स्थापना झाली होती 29 जुलैला 1958 या साली आणि मुख्यालय आहे अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी. त्यासोबतच नासाच्या इतर ज्या काही अंतराळ मोहीम आहेत त्या आपल्याला लक्षात असायला पाहिजे. पहिली आहे प्रीफायर मोहीम, जी की पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्रांचा अभ्यास करण्यासाठीची मोहीम आहे. दुसरी आहे आर्टेमिस मोहीम, जी की एक चंद्र मोहीम आहे. आणि तिसरी आहे युरोपा क्लिपर, जी की गुरु ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी मोहिमेत लॉन्च करण्यात आलेली आहे. हे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच बिमस्टेक युवा शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. गुजरात या राज्यामध्ये नुकतंच बिमस्टेक युवा शिखर संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान बिमस्टेक युथ समिट हे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याचं उद्घाटन हे केंद्रीय क्रीडा व युवक मंत्री जे आहेत मनसुख मांडवीय यांनी केलेलं होतं. याचा उद्देश काय आहे तर ब्रिक्स देशामधील जे युवक आहेत त्यांना नवीन विचार अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणे. आणि या वर्षीची थीम होती युथ ॲज ए ब्रिज फॉर इंट्रा बिमस्टेक एक्सचेंज. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे गुजरात राज्य आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. राजधानी आहे गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गव्हर्नर आहे आचार्य देवव्रत. त्यासोबतच त्या ठिकाणी एक प्रसिद्ध असं राष्ट्रीय उद्यान आहे ज्याचं की नाव आहे गीर राष्ट्रीय उद्यान. गुजरातचं लोकनृत्य आहे गरबा आणि जगामधील सर्वात उंच पुतळा जे की नाव आहे त्याचं स्टॅच्यू ऑफ युनिटी किंवा एकतेचा पुतळा. त्याची उंची आहे 182 मीटर आणि ते सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. मित्रांनो, यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारण्यात आलेला आहे. हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. तसेच जगामधील सर्वात मोठा क्रिकेट स्टेडियम सुद्धा गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणीच आहे आणि त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी ऑफिशियल गीत लॉन्च करण्यात आले, त्याचे नाव काय आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. जीत बाजी खेलके असं त्याचं नाव असणार आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. तर हे जे काही ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची होत आहे त्याचं ते 9व्या क्रमांकाचं एडिशन असणार आहे आणि ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान चालणार आहे. आणि क्रिकेटची ही अतिशय महत्त्वाची अशी एक स्पर्धा आहे मित्रांनो, म्हणून याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याचं आयोजन हे पाकिस्तान या देशामध्ये केलं जात आहे. पण काही सामने हे जे भारतीय संघाचे होणार आहेत इतर संघांसोबत ते मात्र पाकिस्तानमध्ये न होता दुबई या ठिकाणी होणार आहे, कारण भारतीय संघाने त्या ठिकाणी जाण्यास नकार दर्शवलेला आहे. आपल्या BCCIनं तसं क्लॅरिफिकेशन ICC ला पाठवलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीचं ऑफिशियल सॉन्ग आहे त्याचं नाव आहे जीत बाजी खेलके आणि गायक आहे आतिफ असलम जो की पाकिस्तानी गायक आहे. त्यानं हे गीत गायलेलं आहे.
आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात झालेली होती 1998 या वर्षी मित्रांनो. हे सुद्धा मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबत ज्या इतर स्पर्धा आहेत त्याचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं होतं हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. 2027चं जे फिफा वुमन्स वर्ल्ड कप होणार आहे ते ब्राझील या देशामध्ये होईल. ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप झालेला आहे 2024चं, जे की UAE या देशामध्ये झालेला आहे. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024चं वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशामध्ये झालेलं आहे. एशियन गेम्स 2026चे जपान या देशामध्ये होतील आणि 2025चं सध्या नॅशनल गेम्स हे उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू आहेत. हे मुद्दे सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात WHO कडून इबोला वॅक्सिनचे परीक्षण कोणत्या देशात सुरू करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, युगांडा या देशामध्ये नुकतंच जी इबोला रोग आहे त्या संबंधित जे वॅक्सिन आहे त्याचं परीक्षण करण्यास सुरुवात झालेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर WHO कडून जी इबोलाची वॅक्सिन आहे त्याचं ट्रायल हे युगांडा या देशामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे जर परीक्षण हे ट्रायल यशस्वी झालं तर जगभरामध्ये जे काही इबोला रोग आहे ते नियंत्रित करणं हे शक्य होणार आहे. म्हणून हा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. तसेच आपल्याला इबोला व्हायरस विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचा आहे. हा व्हायरस सर्वप्रथम 1976 साली जे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो हा देश आहे त्या ठिकाणी आढळलेला होता आणि त्या ठिकाणी एक इबोला नावाची नदी आहे त्या ठिकाणी हा पहिल्यांदा विषाणू आढळलेला होता, म्हणून त्या नदीचं नाव ह्या व्हायरसला देण्यात आलेलं आहे इबोला असं. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि वटवाघुळांमुळे या रोगाचा प्रसार होत असतो आणि जो संक्रमित व्यक्ती असतो त्याच्या रक्त असेल, लाळ असेल, घामामधून सुद्धा या रोगाचा प्रसार होत असतो. त्यासोबतच जे WHO आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्याचा लॉंग फॉर्म असेल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली होती 1948ला. मुख्यालय आहे स्वित्झर्लंड या देशामधील जिनिव्हा या शहरामध्ये आणि सध्या प्रमुख आहेत टेड्रोस ॲडहॅनॉम. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच प्रकाशित माहितीनुसार भारताची सौर ऊर्जा क्षमता किती झाली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारताची सौर ऊर्जा क्षमता ही 100 गिगावॅट एवढी झालेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे केंद्रीय नवीनीकरणीय मंत्री आहेत प्रल्हाद जोशी यांनी याविषयीची माहितीही दिलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जानेवारी 2025 पर्यंत भारताची सौर ऊर्जा क्षमता ही 100 गिगावॅट एवढी पोहोचलेली आहे किंवा झालेली आहे. आणि भारताचं सौर ऊर्जे संबंधित एक लक्ष्य आहे 2030चं, जे की सौर ऊर्जा क्षमता आहे देशाची ती 500 गिगावॅट एवढी करणे. हे लक्ष्य सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच इतर जे पॉईंट्स आहे सोलार रिलेटेड ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारताचे पहिले सौर गाव आहे गुजरात राज्यातील मोढेरा. महाराष्ट्रातील पहिले सौर गाव सातारा जिल्ह्यातील मण्याची वाडी. भारतातील सर्वात मोठे तरंगणारे सौर प्रकल्प मध्य प्रदेश या राज्यातील ओंकारेश्वर या ठिकाणी आहे. भारताचे पहिले सौर शहर मध्य प्रदेश राज्यातील सांची आहे. सौर ऊर्जेमध्ये जगामध्ये सध्या भारताचा क्रमांक हा 3रा लागतो. हा मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या देशाने माउंट एव्हरेस्ट आणि 8000 मीटरपेक्षा अधिक उंच पर्वतांवर गिर्यारोहकांना एकट्याने जाण्यास प्रतिबंध घातला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, नेपाळ या देशाने अशा प्रकारचं प्रतिबंध हे गिर्यारोहकांवर घातलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच नेपाळने माउंट एव्हरेस्ट आणि 8000 मीटरपेक्षा जे उंच पर्वत आहेत त्यावर गिर्यारोहकांना एकट्याने जाण्यास प्रतिबंध घातलेला आहे. आणि असं निर्णय का घेण्यात आलेला आहे? कारण जे गिर्यारोहक आहेत मित्रांनो त्या ठिकाणी एकटे जात आहेत आणि त्यांचा सुरक्षेचा प्रश्न हा निर्माण होत आहेत आणि यामधून बरेचसे जे गिर्यारोहक आहेत त्यांचा मृत्यू हे झालेला आहे. म्हणून असा पाऊल त्या सरकारने नेपाळ सरकारने उचललेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच जे प्रत्येक गिर्यारोहक असेल ज्या ठिकाणी जाणार आहे त्यासोबत एक गाईड असणं सुद्धा अनिवार्य करण्यात आलेलं आहे. हे मुद्दे याविषयी आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. तसेच माउंट एव्हरेस्ट हा नेपाळ या देशामध्ये आहे जो की जगामधील सर्वात उंच पर्वत म्हणून ओळखला जातो मित्रांनो, ज्याची उंची आहे 8848 मीटर. आणि तसेच तुमच्यासाठी एक होमवर्क क्वेश्चन सोडून जात आहे की जगामधील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर हे भारतामध्ये आहे, त्याचं नाव काय आहे तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया किती जणांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे.
त्यासोबतच आपल्याला जगामधील सर्वोच्च उंच शिखरे कोणते आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आशिया खंडातील सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट. युरोप खंडातील सर्वात उंच शिखर आहे माउंट एल्ब्रुस. उत्तर अमेरिकेमधील माउंट मॅकेनली किंवा माउंट डेनाली हे सर्वोच्च शिखर आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये सर्वोच्च शिखर आहे माउंट एकांगुआ. ऑस्ट्रेलियामध्ये माउंट कोजियास्को आणि आफ्रिका खंडामधील सर्वोच्च शिखर आहे माउंट किलिमांजारो. हे आपल्याला पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच झोमॅटो या कंपनीने नाव बदलून काय ठेवले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, इटर्नल असं त्या झोमॅटो जी एक फूड डिलिव्हरी कंपनी आहे त्याने हे नाव बदलून त्याचं नाव इटर्नल असं केलेलं आहे. त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे, तर नुकतंच जी कंपनी आहे झोमॅटो त्यानं नाव बदलून आता इटर्नल असं केलेलं आहे. आणि ही झोमॅटो भारतामधील एक प्रसिद्ध अशी फूड डिलिव्हरी कंपनी आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे, कारण या झोमॅटो ॲपवरून आपण सर्वांनीच जवळपास जेवण हे बाहेरून मागून खाल्लेलं आहे. आणि त्यानं नाव बदलून स्वतःचं नाव हे बदललेलं आहे. म्हणून आपल्याला नाव आता लक्षात ठेवायचं आहे, इटर्नल असं असणार आहे. आणि ही कंपनी भारतीय शेअर मार्केटमध्ये सुद्धा लिस्टेड आहे मित्रांनो. खूप मोठी कंपनी आहे. याचे संस्थापक आहेत दीपिंदर गोयल. तसेच भारतामध्ये इतर ज्या फूड डिलिव्हरी कंपनीज आहेत त्यांची सुद्धा नावं लक्षात ठेवा. एक आहे स्विगी आणि दुसरी आहे उबेर. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघितल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच मैत्री 2.0 पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र राज्यामध्ये मैत्री 2.0 पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच फेब्रुवारी 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट किती कमी केला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी होते आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 6.25% एवढं रेपो रेट हे आरबीआयनं कमी केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा 2025 कोणत्या राज्यात सुरू झाला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, हरियाणा. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच फोर्ब्स रिपोर्ट 2025 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 12वा क्रमांक या फोर्ब्स रिपोर्ट नुसार भारताचं सांगण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच अमेरिकेने कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेमधून बाहेर पडण्याची घोषणा केली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, UNHRC या संघटनेमधून अमेरिकेने बाहेर पडण्याची घोषणाही केलेली आहे. आणि याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या राज्यात विषाणूजन्य रानीखेत रोगाचा प्रसार झाला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, आंध्र प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ओपन AI कंपनीच्या संस्थापकांचे नाव काय आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, सॅम आल्टमन. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की भारतातील पहिले समुद्रावरील काचेच्या ब्रिजचे उद्घाटन कुठे करण्यात आले? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे अतिशय डिटेलमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणारच आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, तामिळनाडू या राज्यामध्ये भारतातलं पहिलं समुद्रावरील काचेचं ब्रिजचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कोलकाता येथील फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आणि इतर स्टडी मटेरियलसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच आपलं व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत ऑनलाईन चालू घडामोडीची टेस्ट हेट घेत असतो. त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. चला मग थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.